आपला मुद्दा एवढाच आहे. ही झाला व्यवहार आपला. पण तुळशीचीच माळ का, तर देव आमचा शब्दाला जागणारा देव. कशाला जागणारा देव आहे? शब्दाला जागणारा देव आहे. त्या आवडीचं निरंतर आवडायला लागलाय. फक्त विटेवर उभा आहे म्हणून का, फक्त कमरावर हात आहेत म्हणून का नाही. त्याच्या सुंदरपणाचं दुसरी परिभाषा सांगितली, तुळशी हार गळा आणि म्हणून आवडे निरंतर हेची ध्यान. आता लबड बोलायचं नाही, मगाच्या सारखं लबड बोलायचं नाही. तुळशीची माळ हे सुंदरपणाचं लक्षण आहे का? गळ्यात लॉकेट शोभून चांगलं दिसतं, लबाड बोलायचं नाही, तोंडापुरतं गोड बोलायचं नाही. लॉकेट सुंदर दिसतंय, लॉकेट घातलेला माणूस सुंदर दिसतो का तुळशीची माळ घातलेला माणूस सुंदर दिसतो? हा, लॉकेटवाला. बरोबर आहे का नाही? सिद्ध झालं लॉकेटवाला. तुम्ही पक्क केलंय का? हो पक्क आहे का? काय पक्क आहे का? हे खरंच पक्काच आहे. हा चला, तुळशीची माळ आहे आणि लॉकेट असलं की माणसं त्याच्याकडे बघत की हो. लॉकेटाची किंमत 1,00,000 रुपये, तोळ्याचं बी असलं तरी 1.5 तोळ्याचं, आणि ह्याची किंमत 50 रुपये. ह्याची किंमत किती? 50 रुपये. बरोबर आहे का नाही? सरळ सरळ आहे. आता हे माझ्या हातात हे काय म्हणते ह्याला ही घातलेले, बरोबर आहे का नाही? ह्याच्याकडे लक्ष जाते की ह्याच्याकडे लक्ष जाते? माणसं असं असं केलं की यार हातात मग बघतेत का नाही माणसं? हा, म्हणजे सरळ सरळ आहे. बरोबर आहे का नाही? सुंदर माळीवर का लॉकेटवर? लॉकेटवर. मोकळ्या मानणं बोला. कशावर? हो कशावर? कशावर बाळासाहेब? कशावर? लॉकेटवर. मग आता 1 मिनिट ऐका. लॉकेटवर सुंदर तुम्ही फायनल केले, दहीपळ फाट्यावर 2 जण उतरले. रात्री 12ला कारखान्यावर आले म्हणा, मुकदम म्हणा, काही गाडी नाही, काही नाही. दहीपळ दिंडूळमध्ये सोडलं त्यानं. हे यार माणसं निबर दंडील माणसं, काय नसतंय, चलत जाऊ, काय इथं तर कोटा आहे आपला. माणसं निबर न उगत अंडकशाही करायचा नाद माणसाली, हाय का नाही सांगा. आणि मग एक जण मुकदम त्याच्या गळ्यात हे असलं कंड्यासारखं सोन्याचं लॉकेट घातलेलं आणि एक त्याचं कोयत, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ. आता सुंदर कोण दिसायला लागलाय? मुकदम दिसायला का कोयत्यावाला दिसायला? बोलायचं मोकळ्या मान, लबड बोलायचं. सुंदर कोण दिसाय? मुकदम दिसायला का त्याचं कोयत दिसायला सुंदर? हा, मुकदम एवढे लॉकेट आहे ना गळ्यात, आणि माळ त्याच्या माळीचं काय 50 रुपयाची माळ. मुकदमाला जे अरे वा राव माणसं आहेत. 8 वाजूस्त 9 वाजूस्त त्याला राम राम श्याम श्याम. 12 वाजलेमधून चलत निघाले. जी चलत निघाले थोडं दिंडूरच्या पुढे आले की बाराशीतल्या पाहुण्यांनी रामराम घातला. कुठल्या पाहुण्यांनी रामराम घातला? बोला की बाराशीतल्या. आता पाहुणे चोर दिसल्यावर लॉकेटवाल्याचा बी फोटो काढायचा आणि माळीवाल्याचा बी फोटो काढायचा. कुणाचा फोटो चांगला कोणाचा फोटो दिसतोय सांगा? आता लॉकेटवाला घाबरून जातंय की आरा गेल. माळीवाल्याला माहिती काही नाही, हाय ते माळ आहे काय कळायला लागलंय का बोलणं माझं? व्यवहारातला मुद्दा सोडून द्या, विनोदावरी आपल्याला मुद्दा न्यायचा नाही. आपला मुद्दा एवढाच आहे. ही झाला व्यवहार आपला. पण तुळशीचीच माळ का, तर देव आमचा शब्दाला जागणारा देव. कशाला जागणारा देव आहे? शब्दाला जागणारा देव आहे. त्या तिकडं काशी बनारस आहे ना, तिकडं एक पंजाबमध्ये जालिंदर नावाचं एक गाव आहे. कोणतं गाव आहे? बोला की मोकळ्या म्हणा. जालिंदर नावाचं गाव आहे पंजाबला. एक फार मोठा दैत्य होऊन गेला, त्याचं नाव जालंधर. काय नाव त्याचं? एवढा जर त्रास द्यायला लागला राक्षसांना, देवांना, तो राक्षस लय त्रास द्यायला, लय त्रास हाती. सगळे देव कुदरून विष्णूकडे गेले. भगवान काहीतरी मार्ग काढा, जालंधराला मारा, लय त्रास द्यायला. ती जालंधराला काही बी किती बी कसल्या बी शास्त्रांना मारलं तरी त्याला काहीच होत नव्हतं. त्याचं कारण माहिती का तुम्हाला? त्याचं कारण तुम्हाला माहित नाही, सांगतो मी, ऐका. दुसऱ्याच्या नसत चाललंय बरं काय. देव आमचा तुळशीचा माळ का गळ्यात घालायला लागला त्याच्यासाठी चाललंय. आता बघ, नाही तर पुन्हा म्हणायचे अरे वो कहा जा रहा है, असं होऊ नये. बरोबर आहे का नाही? हा, मुद्दा पाहून गुदा हाणला ध्यानात बसते, बाकी काही नाही. सगळे देव गेले, देवा काहीतरी करा. जालंधर मरतच नव्हता. हा म्हणले काय? त्याचं कारण एक होतं. नीट ऐका, तुम्हाला सांगतो. बरोबर, एक कारण असं होतं. त्याची पत्नी एवढी पतिव्रता होती की तिच्या पातिव्रत्याच्या बळावर इकडं कुणी काय बी केलं तरी त्याला काहीच होत नव्हतं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. असलं महाराज एवढी
पतिव्रता, नवऱ्याची एवढी जरी एकनिष्ठतेनं सेवा केली तिने, एवढी पतिव्रता होती, एवढी पतिव्रता. इकडे कोण्या बी देवानं जालंधराला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला लागतच नव्हतं. विष्णूनं विचार केला, अरे काहीतरी घोळ आहे, बरोबर आहे का नाही. विचार केला, काही करून त्या बाईचं नाव वृंदा होतं. बाईचं नाव काय? वृंदा. जालंधराच्या पत्नीचं नाव वृंदा. वृंदेचं पातिव्रत्य भंग करावं लागतंय काही बी करून, तवा जालिंदर मरतो. नीट बघा माझ्याकडे, त्याशिवाय जालिंदर मरत नाही. काय करावं लागन बाबा. इकडं देवाचं विष्णूचं युद्ध चालू जालंधराबरोबर, त्याला काहीच होत नव्हतं. पण तत्क्षणी विष्णू परमात्म्यानं हुबेहूब जालंधराचं रूप धारण केलं आणि रात्री 12 वाजता वृंदेच्या महालात. ऐकायला लागलात का? वृंदेच्या महालात गेले आणि तिथं गेल्या गेल्या आपली जुनी पद्धत होती, माणसं आता ती वापरत येत पण निवडून आले हो. पहिले युद्ध वगैरे करून आले, युद्ध वगैरे की ती दारात त्यांना ओवाळायचं, आलिंगन द्यायचं घरच्या माणसाने. आता ते निवडून आलं की ते नाही का तसं, पहिलं युद्ध होऊन आले असायचं तसं. ह्या वृंदेला वाटलं जालंधरच आला, नवरा आला, हुबेहूब बस हुबेहूब रूप तसंच ना. जालंधर आला, आरतीचं ताट आणलं, आरती ओवाळली आणि बाईनं नवरा समजून कडकडून मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर तर पातिव्रत्य भंग झालं. लक्षात यायला, कारण पतिव्रता तिला म्हणतात. आपला नवरा सोडून दुसरा पुरुष स्वप्नात सुद्धा आला नाही पाहिजे, तिचं नाव पतिव्रता. स्वप्नात सुद्धा नाही, हा ही बाकीचं सोडून द्या, स्वप्नात सुद्धा आला नाही. सर्व भावे पते ध्याने माने, सर्व भावे पते ध्याने माने, सर्व भावे पते ध्याने माने, सर्व भावे ध्याने माने. पतिव्रताने अनेकाची स्तुती, पतिव्रताने अनेकाची स्तुती, सर्व भावे ध्याने पती ध्याने, सर्व भावे पते ध्याने माने, सर्व भावे पते ध्याने माने, सर्व भावे पते ध्याने माने. पतिव्रता नेने निटाय का अनिकाची स्तुती. तिच्या तोंडावर जर दुसऱ्याची स्तुती चालली एखाद्या चांगल्या पुरुषाची, तर ती बाई कानात बोट घालती. नवऱ्याची सोडून दुसऱ्याची स्तुती सुद्धा जी ऐकत नाही ती खरी पतिव्रता. आणि सर्व भावे पती ध्यानी मनी, ध्यानात बी नवरात आणि मनात बी नवराच, पतीच, ती खरी पतिव्रता. आणि वृंदेचं तेवढं होतं ना, पण आता परपुरुषाला मिठी मारल्याबरोबर तर जालंधर मिळाला. तिकडे युद्ध चालूच होतं, ध्यानात यायला कथा तुमच्या लक्षात यायला लागली का? लक्ष द्या बाळासाहेब, लक्षात आली का? लक्षात आली का? म्हणजे लगेच मिळाला. त्या वृंदेच्या कानावर आपल्या नवऱ्याचा आवाज पडला. लगेच मी ती सोडून, नाही रे माझा नवरा तिकडं आवाज द्यायला युद्ध करतो, तो नेमका कोण आहेस, तो कोण आहेस सांग. तर जालंधर मिळाला. माझ्या नवऱ्याच्या जागेवर तू आलास, माझं पातिव्रत्य भंग केलं, दगड होशील. शाप देऊन टाकला, पाषाण होशील. कुणाला? विष्णूला शाप दिलाय, पाषाण होशील. आता कसे, चुकीचं असलं तर त्याला उशाप असतो, पण चुकीचं नसलं तर शापाला शाप असतो. लक्षात ठेवा, शापाला काय असतो? शाप असतो. देवानं सांगितलं ही इकडे पतिव्रता सेवा करायला लागली, पण इकडे जगाला हिच्या नवऱ्याचा त्रास व्हायला लागला. नाही रे मला दगड होत, तू झाड होऊन पडशील. तू काय होशील? झाड होऊन. म्हणजे विष्णू परमात्मा दगड होऊन जी पडशील म्हणली होती ती झाला शाळीग्राम. ती कोण आहे? शालिग्राम. आणि ही जी म्हणली होती काय, तू देवाने शब्द तू झाड होशील, ती वृंदा झाली तुळस. ध्यानात बसायला लागलं का? वृंदा कोण झाली? तुळस झाली. आता पुढं ऐका, नीट ऐका. हात सांग, तू कोण आहेस? त्यावेळेला विष्णू परमात्म्याने हात जोडून सांगितलं, या देहाला विष्णू म्हणतात. माफी मागितली, पाय धरले, भगवान चुकलं माझं, मला माफ करा, मी तुम्हाला शाप नाही द्यायला पाहिजे होता. आणि भगवान विष्णूनं समजून, तुझं पुण्य कमवत होतीस, पण ते लोकांच्या दुःखासाठी होतं, भल्यासाठी नव्हतं. तो लोकांना त्रास देत होता, तुझा नवरा देवदेवतांना त्रास देत होता, त्याच्यामुळे तुझं पातिव्रत्य काही कामाचं नव्हतं, म्हणून हे नाटक मला करावं लागलं. माफ करा प्रभू. माफ करा म्हणल्याबरोबर देवानं सांगितलं, नाही वृंदे, अगोदर तू मला माफ कर की मी तुझ्या नवऱ्याच्या रूपात आलो.
माफी मागितली आणि पती विचारलं, प्रभू मला विधवा केलं, माझं काय सांगा. त्यावेळेला प्रभू माझ्या अंगावर काटा आला. प्रभूनं सांगितलं, वृंदे काळजी करू नको, प्रत्येक तुला आता विधवा झालीस ना, पण प्रत्येक वर्षाला कार्तिक शुद्ध द्वादशीला सगळं जग माझं तुझं लग्न लावीन. म्हणून तुळशी विवाह त्या दिवशी असतो. लक्षात यायला लागले का बोल? कधी? द्वादशीला. कार्तिक द्वादशी असते ना आपली. आता पंढरपूरची वारी म्हणत नाहीत का आपण? आता आलीच बघा तुझं. आणि मग हा ती नाही आता येणार, दिवाळीच्या नंतरची आता लगेच तुळशीचे लग्न म्हणतोत ना. दरवर्षी कुणाचं लग्न लावतो आपण? तुळशीचं त्या शालिग्रामाचं, म्हणजे विष्णू परमात्म्याबरोबर लग्न. हा ते देवानं दिलेला तिला सांगितलं. आणि दुसरं सांगितलं, हे बघ आयुष्यभर जोपर्यंत जग आहे तोपर्यंत कायमस्वरूपी मी तुला गळ्यात घालणार. आणि एक आहे, दुसरं एक अजून वरदान दिलं, मी तर तुला गळ्यात आयुष्यभर घालणार, त्याच्याबद्दल काहीच नाही. पण मला जर एखाद्याला शरण यायचं असलं तर तुला गळ्यात घातल्याशिवाय मी त्याचा स्वीकार करणार नाही. लक्षात यायला लागले का बोलणं माझं? त्याचा मी स्वीकार करणार नाही. म्हणून माणसं मग देव करतात का? हो, गळा बघू. कळायला लागले का बोलणं माझं? कळायला लागले का? माळ आहे का म्हणतात का नाही माणसं? माळ का आहे ही? कशाची माळ आहे? आणि मग त्या वृंदेला देवानं दिलेला जी वचन होतं ती पाळण्यासाठी तुळशी हार गळा. ध्यानात बसायला लागले का? हा,